लिंग प्रलोभन सापळे यांचा उपयोग काय आणि कशा प्रकारे तो इन्स्टॉल केला जातो। तर याच्यामध्ये फक्त दोन गोष्टी आहेत, एक ही तबकडी आणि हा लूर। एक ही पिशवी लावलेली आहे जिला की काडीला बांधून घ्यायची आहे। हे एक नर साडेसारखं एक आपण बनवू शकतो। तर यामध्ये आपण लूर जो लावलेला आहे तर याचा बेसिक प्रिन्सिपल असा आहे की ह्या लूरला आपण स्पर्श करता कामा नये। आता मी प्लास्टिकच्या याच्यात तो पकडलेला आहे, तर हा लूर आपला हाताचा स्पर्श न होऊ देता इथे लावायचा आहे आणि इथे लावल्यानंतर हे आपल्याला हे इथे जोडून घ्यायचं आहे। असा जोडल्यानंतर हे झालं आहे आपलं शस्त्र तयार आणि आपल्याला हा सापळा लावायचा आहे 1 फूट उंचीवर, कोणतेही पीक असो। हा जो लूर लावलेला आहे त्याच्यामध्ये आहे मादी कीटकाचा गंध आणि त्या गंधावर नर पतंग हे आकर्षित होतात। तर याचं प्रिन्सिपल असं आहे की नर पतंग येतील, यामध्ये पडतील आणि पकडले जातील आणि पकडले गेल्यामुळे पुढची जी पिढी आहे ती निर्माण होण्यास अडचण येईल, मादी अंडी देऊ शकणार नाही। अतिशय सोपी आणि कमी खर्चाची पद्धत आहे। फक्त 50 ते 60 रुपयात या पद्धतीचा तुम्ही वापर करू शकतात। कापूस पिकात असे 5 ते 6 किंवा इतरही पिकात असे 6 ते 8 सापळे ठराविक अंतरावर आपल्या शेतात लावून द्यायचे आहे, जेणेकरून जास्तीत जास्त नर पतंग यात पकडले जातील। आणि हा आता आपल्याला 1 फूट उंचीपर्यंत शेतात लावायचा आहे। हा आपण लावलेला आहे पिकाच्या साधारणपणे 1 फूट उंचीच्या वर, जेणेकरून नर पतंग जास्तीत जास्त त्यात पकडले जातील आणि जी पुढची कीटकांची पिढी आहे ती थांबेल। कापूस पिकात जो गुलाबी बोंडअळी असेल, हरभरा पिकात घाटे अळी असेल, फळ पिकामध्ये फळ पोखरणारी जे अळी असते, फळ पोखरणारी माशी असते ती, सोयाबीन पिकात पाने खाणारी अळी असते, असे वेगवेगळ्या घातक किडींचे नियंत्रण करण्यासाठी हा कमी खर्चाचा उपाय आहे।